निराधारांनी तहसील कार्यालयात केला अर्धा तास सत्याग्रह। निराधारांच्या पात्र अपात्र याद्या का लावत नाहीत म्हणून तहसील समोर धरणे आंदोलन सुरू। सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत निराधार, अपंग, विधवा, परित्यक्ता यांना शासनाच्या वतीने अल्प स्वरूपात मानधन मंजुरी केली जाते। अंतिम मंजुरी करत असताना खरंच अर्जदार गरीब आहे का याची छाननी करून तहसील कार्यालय अंतर्गत पात्र अपात्र यादी मंजूर करण्यात येते। सर्व निराधार लाभार्थ्यांना निवडणुकीनंतर यादी मंजूर झाली किंवा नाही यासाठी लाभार्थी यादी पाहण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये येतात, परंतु पात्र अपात्र यादी नोटीस बोर्डवर न लावल्यामुळे गरजवंत लाभार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत। वरील अडचणी लक्षात घेता शेतकरी कामगार पक्षाचे भाई गोपीनाथ भोसले, गौरसेना संघटनेचे प्राध्यापक नीलकांत जाधव, कॉम्रेडचे योगेश फड, अंतराम भिसे, मारुतराव भिसे यांनी निवेदन देऊन तहसील समोर सत्याग्रह आंदोलनाचं आयोजन केलं। सत्याग्रहाचं निवेदन देत असताना सत्याग्रह सहभागी झालेल्या वयोवृद्ध, निराधार, पुरुष, महिला यांनी तहसीलदार जागेवर नसल्यामुळे तहसील कार्यालयामध्येच बैठे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त करत अर्धा तास बैठे सत्याग्रह करत असताना काही वेळातच तहसील बाहेर असलेले माननीय तहसीलदार यांनी तहसीलमध्ये येऊन निवेदन स्वीकारले। गंगाखेड तहसील अंतर्गत तलाठी यांच्याकडे असलेली मंजुरी यादी लावत असताना लाडली बहीण, नोकरदार कुटुंब, श्रीमंत कुटुंबांचं सुद्धा नाव आहेत। त्यामुळे निराधार गरजवंत महिला मानधनापासून वंचित राहू नये यासाठी सत्याग्रह आंदोलन सुरूच असणार असल्याचं भाई गोपीनाथ भोसले यांनी या प्रसंगी प्रतिष्ठानशी बोलताना व्यक्त केले। गरजूवंत शेतकरी, कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना सुद्धा मानधनाचा लाभ देण्यात यावा, निराधार पगारांसाठी लागलेली जाचक अट रद्द करण्यात यावी, 21,000चं उत्पन्न होऊन ही मंजुरी केली नाही त्यांची मंजुरी देण्यात यावी, अपंग कॅन्सरग्रस्तांना ताबडतोब मानधन देण्यात यावं इत्यादी मागणींसाठी सत्याग्रह आंदोलन सुरू असून प्रशासनाच्या वतीनं लवकरात लवकर यावर कारवाई करावी, अन्यथा सत्याग्रह आंदोलन सुरूच राहील असं निवेदनावर म्हटलेलं आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वरून गंगाखेड प्रतिनिधी अनिल साळवे, गंगाखेड। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।